हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आता थंडीची तर सुरुवात झालेलीच आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। आणि आम्ही राहतो तिथे तर एवढी थंडी, म्हणजे पुण्यामध्ये जे कोणी लोक आहेत त्यांना तर माहितीच असेल, एक 4-5 दिवस झाले खूप थंडी पडलेली आहे। तर मग मम्मी त्यांनी आज बेत केलेला आहे, कारण घरातल्या सगळ्यांनाच कणकणी आलेली आहे। खूप दिवस झालं मटण खाल्लं नाही आहे त्यामुळे। तर कणकणी कशामुळे जाते ते आता तुम्हाला दाखवते मी। इथे आणलेलं आहे अर्धा किलो मटण आणि घरात जास्त कोणी खात नाही, पप्पा मम्मी आणि मीच खातो। आणि घरातले माझे भाऊ जे आहेत ते मटण खात नाही, त्यांना चिकन वगैरे आवडतं, त्यामुळे हे मटण फक्त तिघांसाठी बनवणार होतो, त्यासाठी अर्धा किलो घेतलं होतं। इथे मम्मीने मिठामध्ये शिजायला टाकलं होतं आणि त्यासाठी वाटणाचं साहित्य इथे खोबरं, लसूण, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं आहे आणि बाकीचे आहे ते जिरं, धने छान भाजले होते, त्यानंतर कांदा आणि हे मिश्रण वाटून घेतलं होतं। थोडेसे खडे मसाले पण वाटून घेतले होते भाजून। आता पातेल्यामध्ये आम्ही तेलामध्ये मटण वाफलू ठेवलं होतं, म्हणजे वाफलू टाकलं होतं, पण त्यामध्ये लवकर शिजणार नाही यासाठी मटण उशिरा आणल्यामुळे आम्ही कुकरमध्ये लावायला टाकून द्यायला लागलो होता। कुकर ठेवला मम्मीने गॅसवरती, नवीनच कुकर आहे, जास्त काही यूज केला नाहीये। म्हटलं बघू कशा प्रकारे शिजतंय, मम्मीला म्हटलं कुकरलाच लावून दे आता तू। आणि मग मम्मीने जे पातेल्यामधलं जे मटण होतं ते कुकरमध्ये लावायला टाकत आहे। जास्त काहीच नाही, फक्त तेलामध्ये काय करायचं, तेल घ्यायचं, त्यामध्ये हळद टाकायची, मीठ टाकायचं, किंवा मटण तुम्ही बाजूला प्लेटमध्ये ठेवलं त्यामध्ये हळद मीठ टाकून घ्यायचं, एक मटण मसाला पुडी टाकायची, कोणती पण तुम्ही सुहाना एव्हरेस्ट घेऊ शकता, आणि ते मिक्स करून तेलामध्ये टाकायचं। छान पाणी सुटेपर्यंत वरती झाकण ठेवून पाणी ठेवायचं झाकणामध्ये आणि वाफलू द्यायचं। आणि जसं जसं मिठाचं पाणी सुटत जाईल ना तसं तसं पाणी ॲड करत जायचं। इथे आता मम्मीने कुकरला मटण शिजत लावलेलं आहे, जास्त नाही, 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहे हाय फ्लेमवरती। मटण शिजून जातं, चिकनला जास्त वेळ नाही लागत पण मटणला वेळ लागतो। इथे मम्मीने जो पिवळा स्टॉक होता ना जास्तीचा तो काढून घेतला। आता पाणी गरम करायला ठेवायचे, कारण मटणाची भाजी करताना कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही, जेणे की भाजीची चव जाते असं म्हणतात। आम्ही तर जास्त करून गरम पाणीच यूज करतो, थंड पाणी वरून कधीच टाकत नाही। वरून टाकायचं म्हटलं तरी पण आम्ही पाणी गरम करतो आणि मगच ॲड करतो। इथे शिट्ट्या आपल्या व्हायला लागल्यात, पटापट पटापट पाणी गरम करायला ठेवलंय। आणि इथे मम्मीने बघा आता हा स्टॉक काढलाय बघा पिवळा, आणि हा पातेला आहे ना ह्यामध्येच मम्मी आता भाजी टाकणार आहे। इथे कांदा आणि लिंबू कापून घेतला आहे, टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण कट करून घेऊ शकता। इथे पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलंय, आता हाय फ्लेम करायची, खडे मसाले घ्यायचे जसे लागतील तसे। मम्मी आता इथे किटलीमध्ये तेल काढत आहे। ही मम्मीची आहे एकदम छोटी अशी बोळी, आमच्या इकडे याला बोळी म्हणतात। आता त्यामध्ये तेल काढून मम्मी डेली यूजसाठी तेल वापरत असते, ते तेल इथे तेल टाकून घेते आता मम्मी पातेल्यामध्ये। आता जसं की हे पातेलं मोठं आहे आणि मोठं असं मोठं असेल तर कसं भाजी पण अशी मोकळ्या अंगाने शिजते असं म्हणतात, आणि तरी पण छान येते, त्यामुळे जास्त छोटं नाही, भाजी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं। आता मम्मीने इथे मसाल्याचे पॅकेट काढलेले आहेत, हा आहे कांदा लसूण मसाला, आणि रेड डब्बा जो आहे तो आमचा घरगुती मसाला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष मसाला जो बनवून ठेवतो 1 वर्षाचा, तो मसाला। इथे खडे मसाले मम्मी फोडणीत टाकण्यासाठी घेते, जसं की तमालपत्र, एवढंच, जास्त तुम्हाला काय टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता। आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा बनवून पहा, खूप छान होते भाजी। वाटणामध्ये तुम्हाला हवं तेवढा भाजीसाठी तुम्ही खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे वाटण करायचं, खोबरं भाजायचं वगैरे अजिबात नाही। आणि दुसरं जे वाटण आहे मम्मी आता टाकेल बघा, मी तुम्हाला दाखवते। प्लेटमधलं वाटण जे आहे यामध्ये धने आहेत, जिरे आहेत, कांदा आहे चांगला लाल परतून घेतलेला, आणि हे वाटण वाटून घेतलेलं आहे वेगळं असं, आणि वेगळंच ठेवायचं ते वाटण, मिक्स करायचं नाही खोबरं लसूण कोथिंबीर सोबत। आता इथे तमालपत्र टाकून घेतलेले आहेत मम्मीने। आता हे खोबरं लसूण कोथिंबीर अद्रकचं वाटण टाकून छान परतून घेतलंय बघा, हिरवं दिसतंय तुम्हाला। आणि हे जे प्लेटमधलं वाटण आहे ते कांदा, धने आणि जिरे याचं वाटण आहे। कांदा छान लाल परतून घ्यायचा तेलावरती कुरकुरीत होईपर्यंत, आणि धणे थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावरती, भाकरी झाल्यानंतर तव्यावरती भाजले तरी पण चालतात। जिरे पण थोडे घ्यायचे, अर्धा चमचा, आणि याचं वाटण वेगळं करायचं सुक्क पाणी न घालता। आता इथे मसाला छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत अगदी। इथे मम्मी कांदा लसूण मसाला टाकत आहे। हा मी कांदा लसूण मसाला ना असे तर्रीवाली भाजी असते ना नॉनव्हेज वगैरे भाज्यांसाठी मम्मी वापरते कांदा लसूण मसाला, आणि हा आहे आमचा घरगुती मसाला, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे।
तर आता घरगुती मसाला मम्मी टाकेल आणि कांदा लसूण मसाला पण टाकेल, असे दोन्ही मसाले टाकेल। आपलं कुकरमधलं जे मटण आहे ते पण शिजत आलेलं आहे। आता हाय फ्लेम करायची, यामध्ये मसाले ॲड करायचे, तुम्हाला दिसेल मम्मी ॲड करेल ते मसाले। इथे आपण मसाले तर ॲड केले, जसं की कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आपलं घरगुती, तुमचं जे काही काळं तिखट असेल ते पण तुम्ही टाकू शकता। आणि हा मसाला छान मिक्स करायचा। यामध्ये आता हे पिवळं जे पाणी आहे, स्टॉक जो आपण पिवळा रस्सा काढलेला असतो ना मिठाचा, तो इथे टाकून घ्यायचा। तो पण थोडा थोडा टाकायचा, डायरेक्टली सगळा टाकायचा नाही। आणि इथे आता थोडा टाकल्यानंतर जो मसाला आहे तो छान मिक्स करायचा, म्हणजे भाजी ना यामध्ये असे बुडबुड येतात बघा, तुम्हाला मी दाखवते, बुडबुड येतात, जेणे की मसाला पाणीमध्ये मिक्स होतो पिवळ्या पाण्यामध्ये। आता जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत जायचं। इथे मिक्सरचं भांडं जे आहे आपलं, त्यामध्ये पण पाणी ॲड करायचं, ते पण चेक करायचं, कारण त्याला वाटण लागलेलं असतं। आणि ते पण पाणी तुम्ही टाकू शकता, फक्त थोडं काय करा, कोमट पाणी टाका मिक्सरच्या भांड्यामध्ये, थंड पाणी टाकू नका। इथे आता आपण कुकर चेक करणार आहोत की आपलं जे कुकरला लावलेलं मटण आहे शिजले की नाही। तर बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर कुकर उघडला आणि मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आता रस्स्यामध्ये पण शिजून जाईल। मटण सर्व काही होतं ते या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, याला मसाला आणि मटण दोन्ही पण मिक्स झालं पाहिजे। तर आमच्या इकडे जास्त करून कोणी मच्छी वगैरे खात नाही, कधीतरी 6 महिन्यातून एकदा असते, पण मटण हे आमच्या इकडे रेग्युलर असतं, म्हणजेच वाराच्या दिवशी, जसं की बुधवार, शुक्रवार आणि रविवार, पण जास्त करून बुधवार आणि शुक्रवारी असतं। जर एकादशी चतुर्थी आली तर त्या दिवशी नसतं, पण आठवड्यातून 2-1 वेळा होतं। तर इथे मम्मीने आता गरम पाणी ॲड करणार आहे की भाजी जेवढा स्टॉक पाहिजे आपल्याला रस्स्याचा तेवढा। तुम्हाला हवं तर तुम्ही मिठाचा रस्सा पण वेगळा काढू शकता, आणि पाणी असतं जे पिवळं पाणी भातासोबत खाण्यासाठी। इथे पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान तर्री आलेली आहे। आणि तर्री येण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला। तर काय करायचं, पाणी टाकल्यानंतर लो फ्लेमवरती भाजी छान अशी कडू द्यायची, छान अशी वरती तिला तर्री येते बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बारीक गॅस करायचा आणि तर्री येऊ द्यायची। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ही माझ्या मम्मीच्या ट्रिकची रेसिपी आहे, म्हणजेच मम्मीची आहे रेसिपी ही मटणाची रेसिपी। तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा, कशा प्रकारे बनवली आहे ते पण नक्की कळवा। आणि काही स्टेप समजले नसतील तर तुम्ही व्हिडिओच्या क्लिप्स पाहून घ्या, कारण मला बोलताना तुम्हाला जर काही समजलं नसेल तर। इथे मटण बऱ्यापैकी शिजलं आहे आणि आपली भाजी पण तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।